हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही? काल तर तुम्हाला माहिती माझी तब्येत खराब होती आणि मी तरी पण दुकानामध्ये आले कारण काय ना मला अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते. तर यांनी मला मला सोडवायलाच तर रेडी नव्हते कारण काय ना घरी 2 वाजले होते. मग मला दुकानात यायला 2:30 वाजले. 2:30च्या नंतर मला ब्लाऊज शिवायला घ्यायचे होते. ते म्हटले, "ते आराम कर, दुकान उघडून देईन पण आराम कर." पण दुकानात गेल्यावर आराम कसा होतोय सांगा बरं मैत्रिणींनो? काल सकाळचा व्हिडिओ तर तुम्ही माझा बघितलेलाच आहे. तर म्हटलं चला आता एक दिवसभर मी काय करते काय नाही हे दाखवते तुम्हाला. दुकानात पोहोचले की माझं काम चालू होतं. त्यांना अगोदर मी घरी काढून दिलं आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर हे मी काल ब्लाऊज शिवले होते. तर सगळं तसं शिवलं कारण तब्येत खराब झाली होती तर काही आवरलं नाही मी. तसंच ठेवून गेले होते दुकानामध्ये. मग आल्यावर मला जागा रिकामी करायची होती ब्लाऊज स्टिचिंगसाठी. तर हे आहेत ब्लाऊज जे मला शिवायचे आहेत. ते 3 ब्लाऊज आणि याला आता मॅचिंग धागा बघते. कारण काय आहे ना माझ्याकडे एक मोरपंखी कलरचा मला फर्स्ट ब्लाऊज शिवायचा होता. कारण 2 त्या म्हणल्या तर 3 नाही झाले तरी 2 रेडी करून ठेवा. मी येणारच आहे ब्लाऊज घेण्यासाठी. तर पहा मी हे ब्लाऊज रेडी करते आणि बघा हा मोरपंखी कलरचा ब्लाऊज आपला फायनली रेडी झालेला आहे. गोपीबाई स्लीव्ज घेतलेल्या आहेत. तर आता हा घेते दुसरा स्टिचिंगसाठी. तर याचा धागा एक आणला तो स्टिचिंग झाला आणि आता हा बघा तिसरा पण ब्लाऊज मी स्टिचिंगसाठी घेतला होता. कारण एवढे फास्ट शिवले कारण मला मशीनवर बसायलाच मला 2-3 वाजले आणि मग माझ्याकडून हे असं घाईघाईमध्ये उलटं-सुलटं काम झालं बघा. क्रॉसपट्टीवरती आली अस्तरची आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते खाली गेलं. तर बघा हे असं झालं कुठं ना माझ्याकडून. मग फास्ट काम केलं नाही असं होतं. मग मी परत ते कवर केलं आणि ब्लाऊज स्टिचिंग केले. तर बघू शकता तुम्ही हे माझे फायनली 3 ब्लाऊज रेडी झालेले आहेत. जे टार्गेट होतं कधी कधी मी सकाळी येऊनसुद्धा 4 वाजेपर्यंत 3 ब्लाऊज रेडी करत असते. पण आज एवढे नॉड वगैरे काही नव्हते या ब्लाऊजला तिन्ही पण. फक्त गोपीबाई स्लीव्ज होत्या 2 ब्लाऊजला आणि एक तर सिम्पलच होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे 3 ब्लाऊज तर रेडी केले. तर गोपीबाई ब्लाऊज आहे तो त्याचे 300 रुपये शिलाई घेतले. 2 ब्लाऊजचे 300 रुपये शिलाई, एका ब्लाऊजची 250 रुपये शिलाई घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर हे बघा आज मला लवकर जायचं होतं कारण काय ना मला दवाखान्यामध्ये पण जायचं होतं. कालच गेले होते मी तर सलाईन घ्यायला सांगितली होती. तर सलाईन घ्यायला वेळ नव्हता. तर म्हटलं चला आता आज हे मला घ्यायला लवकरच आले होते. ते मला म्हटले चल आपल्याला जायचं आहे. मशीन वगैरे बंद केली आणि सलाईन घेण्यासाठी गेलो. तर हे त्याच्या अगोदर ते मला म्हटले सलाईन घ्यायला चल. पण माझं उद्याचं काम मला रेडी मशीन पुढं मांडून ठेवायचं होतं कारण काय ना मला हे उद्या रेडीच करायचं आहे. त्या जाड्या 2 पिको फॉलच्या आणि ते 2 ब्लाऊज काढून ठेवले मी आरीवर्कचे. ते पण मला रेडी करायचे आहेत उद्या. तर उशीर होणार होता त्याच्यामुळे मुलांनी इथंच नाश्ता केला थोडासा आणि मला पण खायचा होता कारण काय ना मला सलाईन घ्यायची होती. मग इंजेक्शन पण सोडतात त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होईल त्यासाठी हे म्हटले आधीच नाश्ता वगैरे करून घे. तर आहोनी लाईट वगैरे बंद केली, दुकानाला लॉक लावले आणि मला ना इंजेक्शन सलाईन आवडते पण ना त्या गोळ्या खायचा म्हटलं की मला खूप कंटाळा येतो. तर फायनली आम्ही लॉक लावली. माय डिअर आहोत चेक करत होते की व्यवस्थित लॉक लागलेत की नाही. तर चला बघा हे आमचं लोकेशन आहे जे की आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये आणि हे आलं आहे हॉस्पिटल. इथंच येत असते मी. त्या डॉक्टरांसंग आमची खूप चांगली ओळख आहे आणि हे मेडिकलवाले दिसतात का तुम्हाला समोर बघा हे छोटंसं मेडिकल आहे. हे आमचे व्हिडिओ बघत असतात, त्यांना खूप आवडतात आमचे व्हिडिओ. ते म्हटले ताई खूप छान व्हिडिओ बनवतात. तर मी इथं वाट बघत बसले होते की माझा नंबर कधी येईल. नंबर आला आणि गोळ्या घ्यायच्या होत्या. तर मी गोळी तोंडामध्ये टाकली तर माझ्या मिस्टरांना बाटलीच उघडत नव्हती आणि मला ना गोळी घेतली की पाणी प्यायला लागतं. आता गोळी तशीच धरली तोंडामध्ये. फायनली बाटलीचं झाकण उघडलं आणि मी गोळी घेतली बाबा. आता उलटी नाही करू शकत, थोकू नाही शकत. गोळ्या घेतल्या, सलाईन वगैरे लावली. त्यांना सांगत होते गोळी घ्यायच्या अगोदरच बाटली रेडी ठेवा. खूप काळजी करणारा नवरा भेटला. काही असो किंवा नसो, पैसा श्रीमंती काही असो की नसो, पण नवरा खूप छान आहे हो. लय काळजी घेतात ते माझी. आणि असं नाही की मी काम करते पण लोकांना असं वाटत असतं की का नाही मी काम करते त्याच्यामुळे माझी काळजी घेतात, असं काही नाही. मी जेव्हा काम नव्हते करत तेव्हा पण माझी अशीच काळजी करायची. त्यांना आता असं वाटतं की मी काम नाही केलं तरी चालेल. तर सलाईन वगैरे लावली. मी फायनली घरी आले ना मग आमची खायची सोय करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की